माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री ब्रह्मवैवर्त पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 13. मागच्या भागात आपण प्रकृतीखंड समाप्ती केली. आजपासून गणपतीखंड सुरू होते. अध्याय 33. शंकराची प्रार्थना. महामुनी नारद म्हणाले, प्रकृतीखंडाचे आपण केलेले वर्णन लक्ष देऊन ऐकले. ज्ञानरूपी अमृताचा जणू सागरच तो खंड होय. हे ईश्वरा, मला आता गणेशखंड ऐकावा अशी इच्छा. गणपतीच्या जन्माची चरित्र सर्व मनुष्यासाठी मंगलातील मंगल. सर्व देवांमधील श्रेष्ठ असलेले हे गणपती पार्वतीच्या उदरातून कसे जन्मले, त्याचे तेज कसे, पराक्रम कसा. वास्तविक जगातील मुख्य ईश्वर ब्रह्मा विष्णू महेश असताना अग्रपूजेचा मान गणपतीलाच कसा मिळाला. त्याचा जन्म तर अस्तित्वात गूढ असतो. हत्तीसारखे मुख, एक दात, मोठे उदर असे त्याचे रूप. हे सर्व काही ऐकण्याचे मला मोठे कुतूहल आहे. तर सर्व मला सांगा. श्री नारायण म्हणाले, हे नारदा, आता ऐक तू गणपतीच्या या कथा सर्व पापांचे हरण करणाऱ्या तसेच सर्व विघ्नाचा नाश करणाऱ्या. दैत्यांनी सतावलेल्या देवाच्या तेजातून जन्मलेल्या देवीने दैत्यांचा संहार केला. त्यानंतर ती दक्षाच्या कन्येच्या रूपात जन्मली. तिचे नाव सती. तिचा विवाह शिवाशी झाला. दक्षाने केलेली शिवनिंदा ऐकून तिने स्वतःच्या देहाचा त्याग केला. त्यानंतर ती हिमवान पर्वताच्या घरी पार्वतीच्या रूपाने जन्मली. नंतर तिचे पाणीग्रहण शंकराने केले. हे तिला घेऊन नर्मदेच्या किनारी गेले. तेथे फुलांच्या उद्यानात त्यांना तिच्याशी दीर्घकाळ क्रीडा केल्या. हे नारदा, दुर्गेच्या अंगाच्या स्पर्शानेच शंकराचा काम इतका बळावला की ते बेशुद्ध पडले. दुर्गा देखील शंकराच्या स्पर्शाने बेशुद्ध पडली. हा प्रकार पाहून देवांना फारच चिंता वाटली. ते सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव त्यांना घेऊन नारायणाकडे गेले. चित्रलिपीत काढलेल्या पुस्तकाप्रमाणे सर्व देव स्तब्ध झाले. ब्रह्मदेवाने श्री विष्णूला शिव पार्वती बेशुद्ध झाल्याची हकीकत सांगितली. तेव्हा विष्णू म्हणाले, देवांनो, तुम्ही काही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. शंकर पार्वतीच्या पोटी असा पुत्र जन्मास येईल की तो सूर असुर सर्वांचा पराभव करील. विष्णूने अशा रीतीने समजावल्यानंतर सर्व देवांनी म्हणजे इंद्र, कुबेर, वरुण, वायू, यम, अग्नी, सूर्य, चंद्र यांनी शंकर पार्वतीजवळ येऊन त्यांना सावध केले. परंतु सर्व देवांना समोर पाहून शंकराला वैराग्य उत्पन्न झाले. त्यांनी पार्वतीला दूर केले. आता पार्वती रागावणार हे जाणून त्यांनी देवांना पळून जायला सांगितले. पार्वतीच्या शापापासून वाचण्यासाठी सर्व देवही तेथून ताबडतोब पळून गेले. तरी पार्वतीने त्यांना शाप दिला. की काय शाप दिला? ती काय म्हणाली? आजपासून सर्व देवांचे वीर्य नष्ट होईल. भल्ला मोठा शाप, बापरे. तिचा राग शांत होत नाही. हे पाहून शंकराने तिची स्तुती केली. ते शेवटी म्हणाले, हे पार्वती, मी आता काय करणे इष्ट आहे ते सांगा. कोपरूपी विष टाकून दे. तेव्हा पार्वती म्हणाली, मी आपल्याला काय सांगू, आपण तर सर्वज्ञ आहात. स्त्रियांना आपल्या पतीच्या वियोगाने फारच दुःख होते. त्यामुळे ती कृष्ण पक्षातील चंद्र जसा दिवसेंदिवस क्षीण होत जातो तशी क्षीण होत जाते. तीनही लोकांचे स्वामी असलेल्या आपणाला स्वतःचा स्वामी म्हणून मिळवूनही मला पुत्र नाही. ती स्त्री पुत्रविहीन असते. तिचे सर्व जीवन व्यर्थच होते. म्हणून हे परमेश्वरा, योगीश्वरा, आपण सांगा की मी काय करू. हे करुणेच्या सागरा, आपण सर्व तपाची फळे ते तप करणाऱ्यास देता. इतके बोलून पार्वती खाली मान घालून गप्प बसली. तेव्हा शंकर असून तिला म्हणाले, हे पार्वती, सुपुत्र असेल तर तो सुखप्रद होतो. कुपुत्र असेल तर तो कुळाला कलंक असून मनस्ताप मात्र देतो. म्हणून सुख देणाऱ्या तापनाशक सुपुत्रासाठी तू प्रथम तप कर. तीनही भुवनामध्ये उपाय करणाऱ्यानेच कार्यसिद्धीत जाते. त्याखेरीस नव्हे म्हणून सर्व इच्छांची पूर्ती होणारे बीज मंगल्य होते. त्यासाठी हरीची आराधना करायस हवी. त्यानंतर तू त्याचे व्रत कर. हे अतिशय कठीण व्रत, परंतु आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत म्हणजे जणू कल्पवृक्ष होय. पुण्यक नावाचे सर्वश्रेष्ठ व्रत तू एक पुण्यक वर्ष कर. हे व्रत तुला सर्व विश्वाचा आधार असणारा पुत्र मिळवून देईल. या व्रताची देवता म्हणजे श्रीकृष्ण. म्हणून हरिमंत्राची दीक्षा घे. हे गिरिराजाच्या कन्ये, तू व्रत कालात तू त्या मंत्राचा जप कर. इतके बोलून शंकर पार्वतीला घेऊन लगेच गंगा नदीच्या किनारी गेले. त्यांनी तिला परम मनोहर हरीच्या मंत्राची दीक्षा दिली. मंत्र कवच दिले, स्तोत्र सांगितले. शिवाने पार्वतीला परमात्म्या श्रीकृष्णाच्या पूजाविधी वगैरे सर्व काही व्यवस्थित समजावून सांगितले.
नंतर शंकर तिथून निघून गेले. शंकराने सांगितल्याप्रमाणे पार्वतीने व्रताचरण सुरू केले, जप सुरू केला, तप सुरू केले. परमात्मा श्रीकृष्ण ती यथा सांग पूजा करू लागली. व्रताचे नेम काटेकोरपणे पाळू लागले. अखेरीस पार्वतीने केलेले स्तवन ऐकून करुणानिधी श्रीकृष्ण परमात्मा तिच्यावर प्रसन्न झाले. त्याने सामान्यांना श्री दर्शनास अतिशय दुर्लभ असे स्वरूप धारण केले. तो पार्वतीच्या समोर येऊन प्रगटला. त्याने प्रत्यक्ष दर्शन होताच पार्वतीने ध्यान लावले होते. एकाग्रपणे श्रीकृष्ण रूपातच मन लावून ती त्याची स्तुती करू लागले. अध्याय 34. गणेशाचा जन्म. काय? गणेशाचा जन्म. पार्वतीच्या समोर प्रगटलेले श्रीकृष्ण उत्तमोत्तम रत्न माणिक हिरे यांच्या माळाने सजलेले, ते अग्निप्रमाणे शुद्ध. त्यांनी पितांबर धारण केला, त्यांच्या गळ्यात वनमाला घातलेले, त्यांचा व्रण श्यामल होता, त्यांच्या हातात बासरी होती, ते किशोर अवस्थेत असलेले दिसत होते. त्यांनी विचित्र वेश धारण केलेला होता, त्यांच्या शरीरावर चंदनाचा लेप लावलेला होता. हे तेजाचे सार दिसत होते. शरदकालीन चंद्रालाही मागे सारेल असे त्यांचे सुंदर मुख विस्मित करीत होते. मालतीच्या फुलांचा हार त्यांच्या गळ्यात होता. त्यांच्या मस्तकावर मोराचे पीस खोसले होते. असे या श्रीकृष्णाचे अतिशय मनोहर दिव्य रूप पाहून पार्वतीने मनातूनच त्याच्यासारखाच पुत्र व्हावा असा वर मागितला. तत्क्षणी तसाच वर देऊन वराचे ईश श्रीकृष्ण तेथेच अंतर्धान पावले. त्यानंतर दुर्गादेवीने विविध रत्नांचे दान केले. भिकारी दीन लोकांनाही त्या देवीने सोने वाटले. अनेकांना भोजन घातले. अत्युत्तम वस्तू वाहून तिने भगवान शंकराची पूजा केली. त्या मंगलवेळी पार्वतीने मंगलोत्सव करविला. हरीचे गुण गाणारे भजन तेथे म्हटले गेले. अखेरीस तिने स्वतः शंकराबरोबर भोजन केले. आपले पुण्यक व्रत संपविले. भोजन झाल्यानंतर पार्वतीने कापरासारखी सुगंधी द्रव्ये घालून तयार केलेला सुंदर विडा सर्वांप्रमाणेच शंकरांनाही दिला आणि स्वतःही खाल्ला. त्यानंतर दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र रत्नाने तयार केलेली अतिशय सुंदर पुष्पे, चंदनाने सजवलेली कस्तुरी कुंकू यांनी युक्त अशी एक शया तिने रचली. ही शया रम्य अशा चंदनाच्या अरण्यात सुगंधी फुलझाडांच्या मध्ये होती. पक्ष्यांचे मंजूळ आवाज तिने घेत होते. कैलास पर्वतावरच ते दिवस ठिकाण होते. तेथे त्या अंबिकेने आपल्या स्वामी बरोबर क्रीडा करायला सुरुवात केली. तेवढ्यात भगवान विष्णू वेश पालटून तेथे आले. अतिशय कृश शरीर असलेल्या, केसांना तेल न लावलेल्या, घाण वस्त्रे नेसलेल्या अशा भिक्षुकाचे रूप विष्णूने घेतले. त्याच्या तोंडातले दात अगदी लहान झाले. तो तहानलेला दिसत होता. अतिशय अशक्त दिसत होता. फक्त त्याच्या कपाळावर तिलक उज्ज्वल होता. काकू करीत तो बोलत होता. तो अत्यंत वृद्ध होता, इतका की तो केवळ एका काठीच्या आधारानेच कसा बसा उभा राहिला. दरवाजातून तो महादेवाला आळवी